हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना संध्याकाळचं रुटीन सुरू होत आहे। आज आपला कुर्नाल स्कूलला गेला नाही कारण स्कूलला जायच्या टायमामध्ये एवढा पाऊस आला ना तर मग त्याला पाठवलंच नाही आणि थोड्या वेळाने त्याची गाडी गेली आणि पाऊस पण गेला। म्हटलं पाठवलं असता बरं झालं असतं, पण चला काही नाही। स्कूलला जाताना पण कसं मुलांचे शूज वगैरे भिजतात आणि ते ओले झाले की मग मुलांची चिडचिड होती आणि बाहेर पाऊस एवढा होता ना तर म्हटलं राहून दे। इथं मी आवाज म्यूट केलाय कारण मी बोलत पण होते आणि पुढे टीव्ही पण चालू होती बेडरूममध्ये, तर काही ते समजेना। तर मग म्हटलं चला आता मी आवाज देत आहे। चला तर बघूया माझं संध्याकाळचं रुटीन, करा ब्लॉग कंटिन्यू। आणि आता संध्याकाळची वेळ होती तर पाणी वगैरे संपलं होतं, तर चला म्हटलं फौजींना आपण पाणी वगैरे घेऊन येऊया। आणि दरवाजासमोर छान छान आपली झाडं आणली होती ना ती इथं ठेवल्यात। जास्त पाऊस पण असल्यामुळे पाणी कसं सगळं त्या कुंडीमध्ये चिखल होतोय, पाणी लवकर सुकत नाही, त्यामुळे मी आत ठेवले होते। आणि आता मस्त वाटते संध्याकाळच्या वेळेस सगळा झाडू वगैरे झालता, संध्याकाळची आपली देवपूजा वगैरे झाल्या। चला तर आणि आम्ही आता वॉकिंगला चाललोय आणि कुर्नाला घरी आलाय। यायचं का तुम्हाला? यायचं का? पाणी पण आणायचं। पडली पडली तुला लय हाऊस। आता एवढी मोठी सायकल कशी चालवणार सांग? बस हळू बस। हळू बसा चला। आणि आता इथं आम्ही पार्कमध्ये आलो होतो। थोडा वेळ म्हटलं चला सायकल चालवूया। कधी कधी संध्याकाळी टाइम भेटला की मी थोडं सायकल पण चालवते, छान वाटते। आणि फौजी आणि कुर्नाल दोघं पण आहे तिथं। कुर्नाल आपला पार्कमध्ये खेळतोय, थोडा वेळ वॉकिंग पण केलं, थोडा वेळ सायकल पण चालवली। आणि चला थोडं वॉकिंग करून आता घरी जाऊया कारण पाणी वगैरे पण घेऊन जायचं होतं, स्वयंपाक वगैरे। आणि आम्हाला येऊन अर्धा तास झाला होता पण सगळं काही शूट घेतलं नाही। थोडं सायकलवर फिरलो आणि थोडं आता वॉकिंग वगैरे चालले। कुर्नालचं पण चाललं होतं इथं पार्कमध्ये खेळायचं। आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो। कुर्नालला त्याच्या दोस्ताची सायकल आहे ती फिरवत होता आणि घरी आल्यानंतर मी आज रसमलाई बनवली होती आणि पहिल्यांदाच बनवली। रेसिपीचं मी काही शूट केलं नाही कारण म्हटलं काय माहिती कसं येते। आणि जी मलाई असते रसमलाई ना ते आपण पनीरपासून बनवायचं असतं आणि हे दुधाची आपली बासुंदी असते ना तसं बनवायचं। तर छान बनली होती, एकदम टेस्टी, जसं की आपण बाहेरून विकत आणतो ना त्याच प्रकारे। परत कधी बनवलं तर नक्की व्हिडिओ घेईन आणि तुमच्यापर्यंत शेअर करेन। आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघा। पाऊस चालू होता कंटिन्यू 3-4 दिवस ना बंगालमध्ये पाऊस होता। आला की भरपूर असा पाऊस येतोय, नसलं की भरपूर असं गरमी।
तर छान वाटते पाऊस पडला की वातावरण एकदम थंड होते। आणि बघा पाऊस चालू आहे। चला तर अर्णव कुणालचं काय चाललंय बघूया। आणि आता इथं कृणाल ना बोट बनवत आहे। ती बोट घेऊन तो टेरेसवरती जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये खेळायला जाणार होता। आणि टेरेसवरती आपलं पाणी साठते, कारण जास्त पाऊस पडला ना खूप असं पाणी साठते। हळूहळू ते दिवसभर निघून जातं, पण जोपर्यंत पाणी जात नाही ना तोपर्यंत अर्णव कुणाला तिथं खेळायला खूप छान आहे। तिथं ते जंप करतायत, तिथं बोट बनवून ते बोट वगैरे पाण्यामध्ये सोडतायत। खूप छान ते एन्जॉय करतात त्या पाण्यामध्ये। आणि ते पाणी असं म्हणजे फ्रेश असतं, रोजच्या रोज टेरेसवरचं पाणी निघून जातं। पाऊस पडला की परत ते पाणी भरतं, त्यामुळे मी पण त्यांना म्हणतो चला खेळा तुम्ही। तर बघा कृणालने ह्या बोट बनवल्या। आणि आता पाऊस पण थांबला होता, वातावरण एकदम थंडगार झालं आणि असं म्हणजे आबळ आलं होतं, पाऊस काही नव्हता। तर चला हा व्हिडिओ मी इथं संपवते। व्हिडिओ जास्त काही मोठा नाही, थोडासाच होता, पण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। माझं रुटीन संध्याकाळचं कसं वाटलं ते पण सांगा। चला तर भेटूया उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र।